मागे साहेबांचा पीएस जा ना तिथं जा ना मग 2 मिनिटं पीए साहेब तिथं जा हे पीए ते पीए आम्ही बी खोतकर साहेबाचे पीए बाहेर सगळे शांत बसा प्लीज त्यांची तब्येत तेवढी चांगली नाही त्यांचा आवाज आम्हाला येत नाही तुमच्या आवाजामुळे तर ते आता संजू भाऊ त्यांना बोलतायत आम्ही बोलतोय तर बाकी शांत बसा फक्त आज या ठिकाणी पंकजाताई आणि संजू भाई दोघं आल्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीने तुमचे धन्यवाद. तर ही मागणी मागच्या 45 वर्षापासून चालू आहे आणि या जवळपास या महाराष्ट्रात मागच्या 1.5 महिन्यामध्ये 55 मोर्चे झाले. 18 ते 19 आमरण उपोषण झालेत. 4 आमचे बळी गेले आमच्या युवकांनी. तरी बी सरकार कोणतेही दखल घेतलं नाही. ताई माफी असावी. आज 9वा दिवस आमरण उपोषणाचा आहे. तुम्ही आज जालन्याच्या पालकमंत्री आहात. तुम्हाला देखील 8 दिवस झाले तरी माहीत नाही अशी आम्हाला इथे गोष्ट कळालेली आहे. या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात. तर आमची मागणी जास्त बोलण्यासाठी मला काही नाही आहे. आमची मागणी रास्त आहे. जोपर्यंत मागणी आमच्या GR काढणार नाही तोपर्यंत मी काय उठणार नाही. कारण की जर 55 मोर्चे होऊन बी आमच्यासाठी एक शब्द कोणी सरकार बोलत नसेल आम्ही काय करायचं. समाज एवढा महाग असलेला आहे. तुम्ही बीड जिल्ह्यातून येता. तुमचं गाव पांगरे आहे. बीड जिल्हा सगळं उसळ तोडण्यासाठी गेला आहे. हा समाज म्हणजे माझ्या आईवडील आहे. या समाजाचे आसरू मला देखावत नाही. आज तुम्ही उसात जाऊन बघा समाजाचे व्यथा काय. 6 महिन्याचे मुलं माझी आई कुशीत घेऊन उसळ तोडते. कोण वाली आमच्या समाजाचं. तर माझ्यासारख्या तरुणाचं या आमच्या समाजामध्ये राहून बी काय फायदा आहे. तर 78 वर्षामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आमरण उपोषण करतो. इतरचे पोलीस प्रशासन जर गुंडगिरी करत असेल आमरण उपोषणासाठी जागा देत नाही. 3 दिवस मी झाडावर चढून उपोषण केलंय. आम्ही कोणत्या देशात राहतो. या भारत देशाला जिथं आज पार्लरने बसलेल्या ताई बंजारा समाजाने जागा दिलेली जिथून देश चालतोय ती लकीशा बंजाराची जागा आहे. म्हणजे हा देश चालवण्यासाठी बंजारा समाज जागा देऊ शकतो. आम्हाला बसण्यासाठी जर जागा देत नसेल संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर 15 कोटी भारत देशातील बंजारा समाजाचा घोर अपमान झालेला आहे. म्हणून आमची जी मागणी आहे मला सांगा एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते. 2 सप्टेंबरचा GR रात्रीच्या 10 पर्यंत होऊ शकतो. तर हे का होऊ शकत नाही. हैदराबाद घ्यायचं आम्हाला का होऊ शकत नाही. ताई विनंती आहे संजू भाऊ तुम्हाला बी समाजाच्या भावनेशी आता खेळू नका. विनंती आहे तुमचं मी छोटा बंधू मुलगा म्हणून सांगतोय. समाजाची खूप व्यथा आहे. मागच्या 13 वर्षापासून ताई मी समाजामध्ये फिरतोय. 23 राज्यामध्ये जाऊन आलोय. खूप व्यथा आहेत समाजाच्या. मी फक्त 1 दिवस तुमचा पांगरी गाव आहे मला माहिती आहे ताई. तुम्ही आमच्या पांगरी तांडा आहे. आताही जाऊन बघा 75% समाज उसळ तोडण्यासाठी गेलाय. आमच्या लोकांच्या हातामध्ये काम नाही आहे. काय करणार आहे समाज आमचं उद्या. 1871 मध्ये आम्हाला चोर गुन्हेगार म्हणून क्रिमिनल ऍक्ट लावली. पण आमच्या समाजावर आता परिस्थिती आली की आम्ही चोर गुन्हेगार नव्हतो पण आता चोरी करण्याची पाळी आमच्या समाजावर आली. म्हणजे आम्ही एवढं काय पाप केलंय. या देशाला जर आम्ही रस्ता दाखवला असेल या देशाचं पालन पोषण करण्याचं काम आमच्या समाजाने केलंय. 1893 मध्ये 53 मध्ये रेल्वे चालू झाली. आमचा व्यापार बंद झाला. नंतर समाजाची संस्कृती वाढीत टाकण्यासाठी 1871 मध्ये क्रिमिनल ऍक्ट लावली. ह्यात काय असं दोष केला आमच्या समाजाने. आणि आता जे महायुतीचं सरकार आलं ताई फक्त बंजारा समाजामुळे आलंय. आणि ते बी 90% समाज तुमच्या पाठीशी होता. नंगारा भवनाचं तुम्ही काम केलं तुमचं धन्यवाद. पण इथून शब्द देतोय ताई
जर आमच्या मागण्या आजच्या आज हे पूर्ण झाल्या, मी 13 वर्षापासून समाजाचं काम करतोय, पण इथून पुढे तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहून, तुमच्या सरकारासोबत राहून काम करेल, पण आमच्या मागण्या ह्या पूर्ण व्हायला पाहिजे. तुमच्या हातात जरी इतरचं जी आर नसेल, तात्काळ तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस करू शकता. तुम्ही आता CM साहेबांशी बोलू शकता आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या हातामध्ये जे धनगर समाजाला सवलती लागू झाल्या इतरच्या तुमच्या हातात येत आहे, ह्या तरी आम्हाला आजच्या आज तुम्ही लागू करावं असे CM साहेबांशी बोलावं आमची सर्व बंजारा समाजाची विनंती आहे. नाहीतर ताई संजू भाऊ बी आहेत, सर्व बंजारा समाज आहे, तुम्ही मीडियामध्ये माझी बाईट ऐकली असाल. मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे आणि समाज बांधवांना विनंती अजून बी करतोय, मला काही जर झालं तर मला घरी न्यायचं नाही, कारण की माझं घर नाही आहे मागच्या 13 वर्षापासून. जसं दुसऱ्या धर्मासाठी बंजारा समाजाने आपली प्रतिक्रिया कमेंट करा. जिथं पार्लमेंट बसलेलं आहे, जिथं संसद भवन आहे, तिथं लकीशा बंजारांनी स्वतःच्या मुलाला जाळत आहे दुसऱ्या समाजासाठी. तर माझ्या समाजासाठी माझा जीव बी गेला तर मंत्रिमंडळामध्ये नेऊन माझं तिथं जाळून टाका, पण आता मागं नाही आहे, कारण की समाजापेक्षा मी मोठा नाही येत आहे. संजू भाऊ समाजापेक्षा आपण मोठा नाही आहोत. समाजासोबत राहून सर्व मिळून मिसळून काम करू. आणि प्लीज ताई विनंती करतोय अजून तुम्हाला मी, कमीत कमी ज्या धनगर समाजाच्या सवलती लागू झाल्यात ते तुमच्या सरकारच्या हातात आहे. कमीत कमी ती तरी आमची एक तरी बाजू सक्षम व्हायला पाहिजे. दुसरी, किती दिवसामध्ये तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस पाठवणार एसटीच्या आदिवासी एसटीच्या आरक्षणाची सवलती लागू होण्यासाठी? तुम्ही तेवढं GR काढा, आमची विनंती आहे. आपले उपोषणकर्ते माननीय विजय भाऊ अत्यंत तातडीनं या उपोषणाला भेट देणाऱ्या आमच्या भगिनी पंकजाताई, आपले बंधू माझे सहकारी सन्माननीय संजू भाऊ, जमलेला संपूर्ण समाज बंधू आणि भगिनींनो, मी गेले 2 दिवस सातत्याने संजू भाऊ, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, पंकजाताई या सर्वांच्या संपर्कामध्ये या ठिकाणी होतो. विजय भाऊंनी मला फक्त एकच सूचना केली होती की सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी या ठिकाणी आलं पाहिजे. अविनाश असेल किंवा आमचे उद्धवराव असतील किंवा संपूर्ण समाजाचे कार्यकर्ते यांना घेऊन संपूर्ण आमदारांना, बऱ्याचशा लोकांना इथे मी यायला लावलं आणि हा चर्चेला कोंडी फुटली. विजयभाऊ, प्रश्न हा आज सुटण्यासारखा, म्हणजे तुम्ही जी मागणी केली, तुम्ही योग्य मागणी केली की तुम्ही तातडीनं केंद्र सरकारकडे या संदर्भातली शिफारस करा. माननीय पंकजाताई आणि संजू भाऊ, आम्ही तिघही आम्ही, मी अर्जुन खोतकर आणि ताई आणि संजू भाऊ, आम्ही तातडीनं उद्या किंवा परवा सोमवारी मुख्यमंत्री महोदयाकडे जाऊ. तातडीनं मुख्यमंत्री महोदयांना फोन सुद्धा लावले. काल तुमच्यासोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बोलणं मी स्वतः करून दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही मुंबईला या, तुमचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवा. मी मुंबईला जाऊन आम्ही सर्व जाऊन तुमच्या मागण्यावरती चर्चा करतो. खरं तर काल ताई एकनाथ शिंदे